नमस्कार. दिनांक 18 जुलै. कथेचं शीर्षक आहे मेणा हलका झाला. खेड मणुराहून येताना खूप पाऊस झाला. महाराजांचा जड मेणा 6 ब्राह्मण वाहून नेत होते, पण चिखल पाण्यातून मेणा नेणे कष्टाचे होत होते. म्हणून महाराज स्वतः उतरून चालू लागले. ते सेवेकऱ्यांना रुचेना. त्यांनी घोड्याची सोय केली, पण ते घोडे म्हणजे अगदीच तट्टू होते. म्हणून महाराज पुन्हा मेण्यात बसले. भोयांच्या विनंतीनुसार महाराजांनी मेण्यासहित आपले वजन फुलासारखे हलके केले. त्यामुळे कसलाही त्रास न होता सारे नागणसुरास पोचले. श्री स्वामींना मेण्यात बसवून 6 ब्राह्मणांनी तो मेणा उचलला व ते तो मेणा वाहून नेऊ लागले. हे सारे रूपकात्मक आहे. हे रूपक मोठे मजेशीर आहे. साधन मार्ग विवरून सांगणारीही लीला आहे. कशी ती पहा. हा मेणा जड आहे असे प्रथमताच म्हटले आहे. हा मेणा आहे स्वामी नामाचा. तो उचलण्यासाठी 6 सुदृढ ब्राह्मण लागत होते. ते ब्राह्मण म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर होत. हे 6 जण विकार असूनही त्यांना ब्राह्मण कसे म्हटले याचे सर्वांना आश्चर्य वाटेल. पण एक ध्यानात ठेवावे, जेव्हा हे विकार बेबंद मोकाट सुटलेले असतात तेव्हा ते असुरी असतात, घातकच असतात. पण एकदा का त्यांच्या खांद्यावर स्वामी नामाचा मेणा ठेवला की त्यांच्या स्वरूप स्वभावात फरक पडतो. त्यांना साधन मार्गावरून वाटचाल करावीच लागते. मग हे विकार म्हणजे केवळ विकार राहत नाहीत, ते परब्रह्म वाहून नेणारे ब्राह्मणच होतात. विषय तो झाला नारायण असे तुकोबांनी म्हटलेच आहे. मग काम हा रूढ अर्थानुसार मदन विकार न राहत मधुरा भक्ती करणारा मीरेचा गोपीचा सखीभाव होतो. क्रोध हाही आपला तामसी स्वभाव विसरून तुझा दास मीही अहंता मनाला असे म्हणण्या इतपत मवाळ होतो. लोभ हा सुद्धा लौकिक आणि दृश्य वस्तूंचा लोभ न राहता परमेश्वर प्राप्तीचा लोभ होतो. मोहाला आकर्षण दृश्य जगाचे उरत नाही. त्याला मोह जडतो तो अलक्ष अनाम असा देवाचा. मद हाही उन्मत्त होतो तो केवळ व्यावहारिक उपाधी टाळण्यासाठी आणि ब्रह्मानंदात रमण्यासाठीच. मत्सर हाही आपले तामसी रूप टाकून देतो आणि सात्विक भक्तिरूप स्वीकारून हिरिरीने प्रत्येक क्षण परमेश्वर चिंतनात तो व्यतीत करू लागतो. सात्विक मत्सर भावाने त्याची स्वतःशीच स्पर्धा सुरू होते. आपली स्वतःची साधना तुलनात्मक दृष्ट्या कालच्यापेक्षा आज अधिकाधिक होण्यासाठी आणि परमेश्वराशी अधिक जवळीक साधण्यासाठी तो धडपडतो. हा असा भक्तीचा मेणा वाहून नेताना धुवाधार पाऊस पडतो तो प्रारब्ध भोगांचा असतो. त्यामुळे साधन मार्गावर चिखल पाणी होते. संकटे विघ्ने यांच्या चिखल पाण्यातून चालताना हाल अपेष्टा होणे साहजिक आहे. स्वामी नामाच्या या मेण्यात साक्षात परब्रह्म विराजमान झालेले आहे. सात्विक झालेल्या विकारांची दमछाक होते आहे हे त्याला जाणवते. त्यांना थोडा अवसर मिळावा यासाठी ते परब्रह्म स्वतःहून पाय उतार होते आणि त्या ब्राह्मण भोयांबरोबर चालते. याचाच अर्थ ती साधना खंडित होते. एका टप्प्यावर साधना खंडित होण्याचा अनुभव सार्वत्रिक असतोच. आपल्या दुबळेपणामुळे सद्गुरु परब्रह्म पाय उतर झाले हे त्या ब्राह्मण भोयांना रुचत नाही. ते घोड्याची सोय करून त्यावर त्या परब्रह्माला आरूढ करतात. हा घोडा म्हणजे पूजापाठ व्रतवैकल्ये इत्यादी कर्मठपणाचे तट्टूच असते. ते त्या परब्रह्माच्या दृष्टीने फारच तोकडे असते. या 6 ब्राह्मणांनाही ते अवघडले पण जाणवते. अखेर ते 6ही ब्राह्मण सद्गुरु परब्रह्माची कळवळून प्रार्थना करू लागतात. हे प्रभू, दुसऱ्याला होणारी पीडा नाहीशी करण्याकडेच आपला कल असतो. चंद्र जसा सूर्याच्या प्रखर किरणांचा ताप स्वतः सोसून पृथ्वीला गारवा देतो व तिचे रक्षण करतो, तसेच आपण आहात. दुर्निवार अशा या संसाराची वाटचाल करता करता आम्ही शिंगलो आहोत, थकलो भागलो आहोत. आता आपणच आम्हाला तारावे, शरण जावे असे आपणाखेरीज अन्य कोणीही नाही. ही पालखी जड आहे. आपणही असे स्थूल रूप जड केले तर पालखी आम्हाला पेलवणार नाही हे उघड आहे. तरी कृपा करून आपण फुलासारखे हलके झालात तर आपल्यासह ही पालखी या चिखल पाण्याच्या अवघड वाटेवरून वाहू शकू. हे प्रभो,
दया करा, आमच्यावर कृपा करा. त्या सहाही ब्राह्मणांची ती तळमळीची शरणागतीची प्रार्थना ऐकताच सद्गुरूंना करुणेचा पाझर न फुटला तर नवलच. सद्गुरू सूक्ष्म रूप धारण करून त्या पालखीत विराजमान होतात व आपल्यासह त्या पालखीचेही वजन हलके करतात. याचाच अर्थ सद्गुरूंची कृपा झाली की साधन मार्गावरची वाटचाल सुकर सोपी होणारच. साधन मार्ग अवघड असल्याची जाणीव ज्यांना होती त्यांना या सहा ब्राह्मणांनी ती मेणा पालखी अशा अवघड परिस्थितीत वाहून आणण्याचे पाहून नवल वाटते. पण ही किमया त्या भोयांची नसते, त्या सद्गुरू परब्रह्माची असते. सद्गुरू साधकांना सांभाळून नेत असतो. खरे तर आपण कोठे चालत असतो, तो सद्गुरूच आपले बोट धरून आपणास चालवीत असतो याची जाणीव श्री संत तुकोबारायांनी आपल्या अभंगात किती अचूक प्रकट केली आहे पहा. ते म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. चालो जाता आम्हा तुझाची आधार, चालविसी भार सर्व माझा. बोलो जाता वरळ करीसी ते नीट, नेली लाज धीट केला देवा. अवघे जन मज झाले लोकपाळ, सोयी रे सकळ प्राण सखे. तुका म्हणे आता खेळतो कौतुक, झाले तुझे सुख अंतर्बाह्य. साधन मार्गात पडणारा खंड, होणारा त्रास हे सारे अटळ असते, तसे ते तात्पुरते असते. त्याने घाबरून जाऊ नये की अस्वस्थ होऊ नये. सद्गुरूंना कळवळून प्रार्थना करीत राहावे, विनवावे. तो आपल्या सांगाती असतोच, तोच आपणाला चालवतो असा बोध देणारी ही लीला आहे. धन्यवाद.